तर फक्त एकच छोटीशी गोष्ट शेअर करायची आहे की जनगणना करताना एक छोटीशी गोष्ट नजरेखालून गेली की आपण ज्या परिस्थितीत राहत आहोत, म्हणजे ते छोटंसं घर का असेना, बंगला असो किंवा 2-3 BHK फ्लॅट असू दे, कोणी खुश नाही आहे, कोणीही खुश नाही आहे. आणि एस्पेशली सांगायला गेलं तर ह्या गव्हर्मेंटला घेऊन तर कोणीच खुश नाही आहे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती, एकाच्याही चेहऱ्यावरती विचारताना असं प्रश्न नव्हतं की की काय त्यांना काय काम आहे, गव्हर्मेंटला काम काय आहे ह्या गोष्टींचा. आणि खूप चीड आहे त्यांना, राग आहे, त्रास आहे, त्रागा आहे गव्हर्मेंटशी. तर ह्याला काय एक उत्तर असू शकतं. म्हणजे आम्ही आमच्या परीने खूप छान छान उत्तर द्यायचे प्रयत्न केलेत आणि करत आहोत. पण एक तर कन्फर्म आहे, लोक खुश नाही आहेत. ते भलेही छोट्या चाळीत राहू देत, मोठ्या घरात राहू देत, आपसात पण त्यांच्यात खूप भयंकर प्रॉब्लेम्स आहेत. सर ही दुसरी गोष्ट मला वाटते की आपण जसे आहोत, ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत आपण खुश असायला पाहिजे. कारण का मी अशीही घरं बघितले जिथे एकदम अगदी एका शटरमध्ये 4-4, 5-5 लोकं राहत आहेत. त्यांचं गावी भले रूम आहे पण इथे नाही. आणि ते ज्या परिस्थितीत राहत आहेत म्हणजे ते कौतुकास्पद आहे. आणि जसं जे चाललं आहे तसंच चालत राहू दे अशी इच्छा आहे. कारण का ह्या जनगणना करताना ज्या गोष्टी मला अनुभवायला भेटल्या त्यावरून एकच सांगू शकते की भारताची जनता ही खुशच नाही. म्हणजे जर 2 पैसे आहेत त्यांच्याकडे तर त्यातनं त्यात त्यांनी समाधान मानलं आहे. पण जी जनता ही भारताची आहे, जो गव्हर्मेंट आहे, जो जनतेकडे लक्ष ठेवतो असं आपण म्हणतो, पण गव्हर्मेंटचा खूप त्रागा त्यांना झालेला आहे असं म्हणजे माझ्या नजरेत मला आढळून आलेलं आहे ही गोष्ट. सो मला असं वाटते आपल्याकडे जे आहे त्यातच खुश राहा. कोणाकडे अपेक्षा ठेवू नका की आपल्यासाठी कोण काय करेल. गव्हर्मेंट तर लांबचीच गोष्ट आहे, घरचे कोणी काय करत नाहीत. तर जे काय ॲक्सेप्ट करा आणि बस त्याच फ्लोमध्ये राहा.